नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महायुतीने आपली तयारी जाहीर केली आहे. प्रश्न आहे आता ठाकरे बंधूंचं काय? ठाकरे बंधू आपल्या युतीची घोषणा केव्हा करणार, कधी होईल? ठाकरे बंधू एकत्र येत आहेत हे आपण गेले 2, 3, 4 महिने ऐकतोय. एकत्र येत आहेत, पण ते एकत्र दिसत आहेत, गाठीभेटी होत आहेत, घरी जात आहेत एकमेकाच्या, ते सर्व ठीक आहे. परंतु निवडणुकीत युतीचं काय, जागा वाटपाचं काय, त्याबद्दल दोन्ही ठाकरेंनी तोंड उघडलेलं नाही अजून. त्यामुळे नेमकं हे युती होणार आहे का ठाकरे बंधूमध्ये, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये? लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चर्चेचा विषय आहे की ठाकरे बंधूंची युती कधी होईल. या प्रश्नाचं उत्तर आज ठाकरे सेनेचे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. पत्रकाराशी बोलताना संजय राऊत म्हणाले की येत्या आठवड्यात या 2 भावांच्या युतीची, निवडणूक युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. येत्या आठवड्यात घोषणा व्हायला हरकत नाही असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत यांनी पुढे हेही सांगितलं की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या 6 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत. 29 महापालिकांमध्ये निवडणूक आहे, पण फक्त 6 महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत असं संजय राऊत म्हणतात. त्यांनी त्याची महापालिकांची नावं घेतली. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक इथे एकत्र लढत आहेत. इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते निर्णय घेतील. इतर जागांचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडला जाणार आहे. संजय राऊत यांनी असंही सांगितलं की 2 प्रमुख पक्ष एकत्र येत आहेत तेव्हा त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरला असेलच की केव्हा युती जाहीर करायची, जागा वाटपासाठी केव्हा बसायचं, जागा वाटप केव्हा जाहीर करायचं, त्यांचा कार्यक्रम ठरला असेलच काही. जेव्हा ते एकत्र आले आहेत तर पुढचा कार्यक्रम ठरला असेलच की केव्हा घोषणा करायची. हे जर ठरलं असेल तर तुमच्या मनात शंका असण्याचं कारण नाही असं संजय राऊत पत्रकारांना उद्देशून म्हणाले. संजय राऊत यांनी असंही सांगितलं की ही लढाई जी आहे, म्हणजे महापालिकेची लढाई जी आहे, ती 29 महापालिकांपेक्षा मुंबईची लढाई आहे. म्हणजे 29 महापालिकांसाठी निवडणूक होत आहे, परंतु खरी लढाई ही मुंबई महापालिकेसाठी आहे. मुंबईची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही मुंबईसाठी होती. मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी होती. याची आठवण संजय राऊतांनी करून दिली. संजय राऊतांचं म्हणणं आहे की बाबा ही निवडणूक जी आहे हे खरी निवडणूक मुंबईत आहे. मुंबई कोणाची, भाजपची, महायुतीची की ठाकरे बंधूंची, यासाठीची लढाई, खरी लढाई मुंबईत लढली जाईल असं संजय राऊत म्हणतात.
काँग्रेसच्या प्रश्नावरही त्यांना बोलतं करण्यात आलं. त्यावेळेस संजय राऊत म्हणाले की की काँग्रेस या क्षणी तरी आमच्यासोबत आहे असं दिसत नाही. संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं की काँग्रेस या क्षणी आमच्यासोबत आहे असं दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा विश्वास, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे असं दिसते. म्हणजे हा टोला आहे, कारण बिहारमध्ये काँग्रेसची फजिती झाली आहे. राऊत म्हणतात की बा बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो. म्हणजे ते आता आमच्या बरोबर असायला पाहिजे असं संजय राऊत म्हणतात, परंतु तसं दिसत नाही असंही त्यांनी सूचित केलं आहे. संजय राऊत म्हणतात की बा वेगळी चूल मांडून भाजपला मदत करू नका. म्हणजे संजय राऊतांनी काँग्रेसला इशारा दिला आहे की वेगळी चूल मांडून भाजपला मदत करू नका. आता संजय राऊतांचा सल्ला काँग्रेसवाले किती मनावर घेतात तो प्रश्नच आहे. पण काँग्रेसवाल्यांचा निर्णय झाला आहे, ते काँग्रेसवाले स्वबळावर लढत आहेत, स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे मुंबईतल्या ज्या लढाया आहेत त्या तिरंगी होतील, काही जागी चौरंगी होऊ शकतात. आणि मुंबईच्या लढाया फार रोमहर्षक होणार आहेत, चुरशीच्या होणार आहेत, अटीतटीच्या होणार आहेत. आता महिना आहे निवडणुकीला, आत्ता महिना संपून जाईल आणि जो निकाल येईल तो फार खळबळजनक असेल. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी निवडणूक मुंबईची ठरणार आहे. कॉमेंट करा. नमस्कार.